बऱ्याच जणांना आपल्या आवडीचे प्राणी किंवा पक्षी घरात पाळणे खूप आवडतं. अलीकडच्या काळात घरामध्ये जिवंत कासव पाळण्याची आवड ही अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. बरेच लोक जिवंत कासव घरामध्ये किंवा देवघरात ठेवतात. बऱ्याच जणांचा असा समज आहे की घरात जिवंत कासव पाळल्यास धनलाभ होतो, व्यवसायात भरभराट होते, घरात सुखशांती नांदते किंवा नकारात्मक शक्ती दूर होतात. आणि काही लोक तर कासवाला चालतं फिरतं भाग्य असेही म्हणतात. तर अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की घरात जिवंत कासव पाळणे शुभ आहे की अशुभ. आपल्या भारतीय संस्कृतीत कासवाला अत्यंत पवित्र आणि शुभ प्राणी मानला जातो. हिंदू धर्मात कासवाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंचा दुसरा अवतार हा कुर्म अवतार म्हणून ओळखला जातो. पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून मंदार पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. कासव हे धैर्य, संयम, पृथ्वीचा आधार आणि शांत शक्तीचे प्रतीक आहे. कासव हा निसर्गातील एक सुंदर आणि महत्त्वाचा जीव आहे. त्याच्यावर प्रेम करावे, त्याचे संरक्षण करावे, पण त्याला धनप्राप्तीचे साधन किंवा चमत्कार घडवणारा प्राणी समजणे हे वास्तवाशी सुसंगत नाही. देवाच्या कुर्म अवतारावर श्रद्धा ठेवणे वेगळे, पण श्रद्धेच्या नावाखाली अंधविश्वास निर्माण करणे वेगळे. भारतात अनेक भागात धार्मिक ग्रंथापेक्षा लोकश्रद्धांमुळे काही गोष्टींना शुभ मानलं जातं. त्यापैकीच कासव हे एक आहे. कालांतराने कासव हे शुभ आहे या श्रद्धेचे रूपांतर कासव घरात ठेवले की पुष्कळ पैसा येतो अशा समजुतीत झाला. धर्मशास्त्रात कोणत्याही जीवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून दूर ठेवणे योग्य नाही, कारण परमेश्वराने स्वतः प्रत्येक जीवाला त्याची योग्य जागा नेमून दिली आहे. कासवाचे नैसर्गिक जीवन हे तलावात, नद्यांमध्ये, समुद्रात किंवा जलाशयामध्ये आहे. कासवाला घरात बंदिस्त करून ठेवणे म्हणजेच देवाच्या रूपाला कैद करणे. जेव्हा आपल्या घरात एखादा प्राणी दुःखी असतो त्यावेळी आपल्या घराची ऊर्जा देखील अस्थिर होते. अनेक धर्मगुरू आणि वास्तुतज्ञांच्या मते जर कासवाच्या शुभतेचा लाभ घ्यायचा असेल तर जिवंत कासव पाळण्यापेक्षा त्यांची मूर्ती ठेवणे अधिक योग्य आहे. वास्तुशास्त्रात कासवाचे महत्त्व आहे, मात्र हे महत्त्व बहुतेक वेळा कासवाच्या मूर्तीशी संबंधित आहे. कासवाला सकारात्मक ऊर्जेचं प्रतीकही मानलं जातं, पण हे नियम प्रामुख्याने कासवाच्या मूर्तीबाबत सांगितले जातात. जिवंत कासव पाळण्याबाबत वास्तुशास्त्रात स्पष्ट असा कोठेही उल्लेख नाही. कदाचित याच कारणामुळे अनेक मंदिरांमध्ये कासवाची मूर्ती आढळते. मान्यतेनुसार देवळात प्रवेश करण्यापूर्वी कासवाचे दर्शन घेतल्यास मन स्थिर राहतं अशी श्रद्धा आहे. प्राचीन कथेनुसार साक्षात भगवान विष्णूंचा अवतार असलेला कासव हा मंदिराच्या प्रवेशद्वारी स्थापित केलेला असतो. यामागचे मुख्य कारण म्हणजे काम, क्रोध, मोह, माया आणि अहंकार याचा त्याग करून कासवाप्रमाणे नतमस्तक राहून भक्ताने मंदिरात दर्शनासाठी यावे, हा त्यामागचा हेतू.